श्रावण मास. श्रावण मास आरंभ होताच अनेक सण व्रत वैकल्पे प्रत्येक दिवसाला सांगितलेली आहे. तर आज आपण जाणून घेऊया श्रावणी शुक्रवार, जरा ज्योतीची पूजा, ज्योतीच्या प्रतिमेचे पूजन व ज्योतीच्या कागदाबद्दल माहिती, त्याचा अर्थ. मी प्राची मलमकर, वास्तुशास्त्र, न्यूमरोलॉजी, आध्यात्मिक मार्गदर्शक व कथाकार. तर चला जाणून घेऊया श्रावणी शुक्रवार. श्रावणी शुक्रवार हा संपूर्ण श्रावण महिन्यात शुक्रवारी या ज्योतीचे मातृशक्तीकडून पूजा केली जाते. मुलाबाळांच्या मंगलतेची, आयु आरोग्याची, सुखाची, दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. जगातील सर्व प्राणीमात्रांना, मुलाबाळांना उज्ज्वल भविष्याची व रक्षणाची प्रार्थना केली जाते. दर शुक्रवारी सायंकाळी किंवा निदान एका शुक्रवारी तरी घरातील मुलांना, घरातील लहान बाळकांना आरोग्याकरिता, दीर्घायुष्याकरिता प्रार्थना केली जाते. श्रावणी शुक्रवार व ज्योतीचे पूजन हे अनेक घराण्यांच्या कुलधर्म किंवा कुळाचार आहे. श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवतेची व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनींना भोजन व हळदी कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षिणा देऊन सत्कार केला जातो. या विधीस सवाष्ण करणे असे सुद्धा म्हणतात. श्रावण महिन्यातल्या 4ही शुक्रवारी सायंकाळी सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलवून त्यांना दूध, साखर, चणे, फुटाणे द्यावेत. प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवाष्ण जेवायला घालावी. तिला दक्षिणा द्यावी. श्रावणातल्या 4ही शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. ज्योतीचा कागद श्रावण महिन्यातल्या सुरुवातीस जोही वार येतो त्या वारी देवघराजवळ भिंतीवर लावावा. त्याची पूजा आठवड्यातले 4ही दिवस करावी. श्रावणी शुक्रवारी जरा ज्योतीची पूजा त्या कागदावर करावी. तसेच श्रावणातील शुक्रवारी कुलदेवतेची व लक्ष्मी मातेची ज्योतीची पूजा करावी. फुले, आघाडा, दुर्वा यांनी एकत्र करून केलेली माळ, हळद कुंकू लावलेली 21 मण्यांची कापसाने बनवलेले गजवस्त्र, गंध, हळद कुंकू, अक्षदा लावून ज्योतीची पूजा करावी. पूर्णाचे 5, 7, 9 असे दिवे करून लक्ष्मी मातेची व ज्योतीची आरती करावी. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दूध, साखरेचा व चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घालावे. बाकी सर्व स्वयंपाकसुद्धा त्याबरोबर करावा. या दिवशी मुलांना वाण म्हणून आरत्या किंवा मुरण्या देण्यात येतात. त्यासुद्धा या दिवशी करतात. तर आरत्या कशा बनवतात? कणकेत गूळ, तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकुरीत तळलेल्या पुऱ्या म्हणजे आरत्या, व मुरण्या म्हणजे पिकलेल्या केळात रवा, गूळ, खोबरे, सुकामेवा घालून छोटे छोटे तळलेले गोळे. देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा. सवासनींच्या ताटाभोवती रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा. सवासनींच्या ताटाभोवती रांगोळी काढावी. जेवणास बसण्यापूर्वी पानांपुढे विडा दक्षिणा ठेवावी. नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवासनींची खणा नारळाने ओटी भरावी. ज्योतीची पूजा करून तिला औक्षण करून तिच्या आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे पण औक्षण करावे. कुंकू, अक्षदा लावून चणे, साखर, फुटाणे व आरत्या मुरण्यांचे वाण देऊन निरांजना 5 वातीत तेलाच्या वाती घालाव्या. फुलवात यामध्ये आपण घालत नाही, ठेवून त्याचे औक्षण करावे व मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी. परगावी जर मुलं असतील तर 4ही दिशेला औक्षण करून अक्षदा टाकावा. म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होईल. त्या दिवशी देवीची ओटी भरतात. तर ज्योतीच्या प्रतिमेचे जे पूजन करतो, जो कागद असतो, त्याचा अर्थ काय? कोण ही ज्योती? तिच्या पूजनाचा काय हेतू? तर ज्योतीच्या प्रतिमेच्या रूपात पूजा केलेली जाते. संपूर्ण श्रावण महिन्यात प्रतिमेचा पूजन मातृशक्तीकडून केले जातं. हा छापील स्वरूपात कागद येतो.
ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमेचे? तर शुक्रवारी जरा व जिवंतिका यांचे पूजन केले जाते. जरा व जिवंतिका यांच्याविषयी माहिती. जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगध नरेश, बृहद्रथ याला 2 राण्या असतात. दोन्ही राण्यांवर त्यांचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्रपुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट आभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधनांच्या कलेने दोन्हीही शक्ल साधते. जरा ते साधलेले अभ्रक संध्या समयास बृहद्रथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकार प्रीत्यार्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचे मान देतो. त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो. जशी ही जरा देवी जारेचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवतिकेचा अर्थ होतो दीर्घायुष्य प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवतेची पूजा करतात. या देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवितात. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालन शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जिवतीपूजन. जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे जिवतीची पूजन. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते. जसं जरा जिवतिकेने सर्व बाळांचे रक्षण केले, तसेच तुमच्या माझ्या सर्वांच्या मुलांचे रक्षण होऊ. आपल्या देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक ते सुद्धा कुणाचे तरी बालक आहेतच. तर देशातील प्रत्येकासाठी रक्षणासाठी प्रत्येक शुक्रवारी जरा जिवतिकेचे पूजन प्रत्येकाने करावे. अशी ही जरा जिवतिकेची प्रतिमेतील पूजनाची माहिती व त्यामागील कथा. जर तुम्हाला सुद्धा ही माहिती आवडली असेल व या प्रतिमेमधल्या बुध, बृहस्पती, नरसिंह अवतार आणि इतर चित्रांविषयी अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओमध्ये तुम्ही मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवार आणि इतरांपर्यंत पोहोचवा. तुम्ही केलेले कमेंट्स किंवा तुमचा अभिप्राय हा नक्कीच व्हिडिओ बनवणाऱ्यांचे मनोबल वाढवणारा असतो. म्हणून नक्कीच तुमचा अभिप्राय कळवा आणि इतर कुठले विषय तुम्हाला आवडतील तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा.
नमः शिवाय.